खानदेशी जेवण म्हटलं तर त्याच्यात तळलेल्या मिरच्या येतातच येतात. तळलेल्या मिरच्यांशिवाय आमच्या खानदेशी लोकांना जेवण हे अपुरंच असतं. त्यासाठी ना आपण काय करायचं, ज्या कमी तिखटवाल्या मिरच्या असतात ना जाडवाल्या, त्या घ्यायच्या व त्याला ना एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचं व त्याला ना कापून घ्यायच्या बारीक बारीक. जसं बारीक नाही कापायच्या, जसं तुम्हाला कापायचं असेल, लांब कापायचं असेल तर लांब कापा, छोटे छोटे कापायचे असेल छोटे छोटे कापा. मी छोटेच कापलेत. बघू शकता अशा प्रकारे मी जसं कट करते तसं कट करून घ्यायचं. सगळी मिरच्या ना असंच कट करून घ्यायचं. हे जास्त जरी करून ठेवलं ना तरी 7-8 दिवस आरामात जातं. मी तर करून ठेवते व फ्रीजमध्ये ठेवते, कारण मला जेवणासोबत ते लागतातच व त्याच्यात खूप जेवण जातं छान पोटभर. तर सगळं कापून झालं ना मिरच्या, त्याला 2-3 पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायचं. जे व्हाईट दाणे असतात ना, ज्याच्यात तिखटपणा असतं मिरच्यांच्या, ते सगळं काढून घ्यायचं 2-3 पाण्याने धुवून. ते सगळे दाणे निघाले ना तर आपलं 1 ग्लास पाणी त्याच्यात टाकून आहे ना 5 मिनटं राहू द्यायचं मिरच्यांमध्येच. त्याच्यानंतर गॅस ऑन करायचा, कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं. त्यानंतर जे आपण पाण्यात टाकलेल्या मिरच्या होत्या ना त्या काढून घ्यायच्या व ते डायरेक्ट आपण तेलामध्ये टाकून द्यायच्या व त्याला मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनटं परतवल्यानंतर ना ते थोड्या थोड्या लाल होऊन जातं बघा. जसं लाल नाही करायचं बरं का, थोडंच लाल केलं ना, मिक्स करत राहायचं. त्याच्यानंतर ना मीठ जास्तच टाकायचं, कारण खारट मिरच्या छान लागतात, कमी खारट चांगलं नाही लागत. थोडं एक्स्ट्राच मीठ टाकायचं व त्याला मिक्स करायचं मीठ टाकल्यानंतर. व थोडं एकदम असं छोटंसंच पाणी टाकायचं, एकदम जराच, जेणेकरून सगळ्या मिरच्या त्याच्यात शिजून होतील. पाणी टाकलं ना थोडंच. त्यानंतर 2 मिनटं मी ते झाकून ठेवलं होतं, त्याला काढलं. त्यानंतर परत मिक्स करायचं, त्यानंतर झाकायचं नाही व त्याला आहे ना हलवत राहायचं. पाणी जोपर्यंत कोरडं होत नाही ना तोपर्यंत हलवतच राहायचं. सगळं मिक्स झालं ना त्याच्यानंतर गॅस बंद करून द्यायचा. या मिरच्या ना अर्धा 1 तास ना छान मुरवू द्यायच्या मस्तपैकी छान. फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या, बाहेरच ठेवायचा. त्या मुरून झाल्या ना खूप टेस्टी लागतात, खूप म्हणजे खूपच. लगे पण खाऊ शकतो, पण मुरल्यानंतरची मिरचीचा टेस्ट आहे ना खूप छान लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.